सबंध महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातले असताना प्रत्येकाला कोयना धरणामध्ये काय चालले आहे याची काळजी लागलेली दिसते। मुंबई पुणे महामार्ग मिसिंग लिंक बंद असल्यामुळे तिकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे। सातारा महाबळेश्वर वाहतूकही दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेली आहे। अशावेळी अनेकांना चिपळूण शहराकडे काय चालले आहे याची उत्सुकता लागून राहिलेली दिसते। तिकडे नेमके काय परिस्थिती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज। गेल्या 24 तासात कोयना धरण परिसरात महाबळेश्वर 233 मिलीमीटर, नवजा 210 मिलीमीटर आणि कोयना 189 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 6 जुलै रोजी कोयना धरण परिसरात 27 TMC पाणीसाठा झाला आहे। महाबळेश्वर, नवजा आणि कोयनानगर परिसरामध्ये तुफान पाऊस पडत असून प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी धरणामध्ये येत आहे। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात अंदाजे 10 ते 15 TMC पाणी धरणात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे धरण यावेळीही लवकर भरण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे। नवजा धबधबा ओसंडून वाहत असून हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते। प्रशासनाने तिथे चोख बंदोबस्त ठेवला आहे। यावर्षी धरणातील पाणीसाठा 12 TMC पर्यंत आला होता, परंतु पावसाच्या जोरदार बॅटिंगने धरणामध्ये 6 जुलै रोजी 27 TMC पर्यंत पाणीसाठा झाला आहे। यावरून पाऊस किती जोरदार पडतो हे लक्षात येते। कराडमधून चिपळूणला जाणाऱ्या महामार्गाला तडे गेल्याने आणि महामार्ग खचल्याने या मार्गावर वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे। ठेकेदारावर निकृष्ट काम केल्याचा आरोपही होत आहे। कराड ते चिपळूण या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। रात्री अपरात्रीही या मार्गावर सतत वाहनांची ये-जा असते। त्यामुळे या खचलेल्या महामार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा अशी मागणीही होत आहे। चिपळूण शहर प्रत्येक वर्षी पाण्याने भरते। यावर्षीही चिपळूण शहराची परिस्थिती चिंताजनक आहे। प्रशासनाने लोकांनी विनाकारण प्रवास करू नये व घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे। गोवळकोट, बहादूर शेख नाका, खेर्डी या भागात पाणी साचले आहे। त्यामुळे कराडवरून जाणारी वाहतूक चिपळूण शहरात जाऊ शकत नाही। या मार्गावरून चिपळूण, गुहागर, खेड, दापोली या भागात जाणाऱ्या बसेस आणि वाहने मोठ्या संख्येने जात असतात। अनेक उत्साही पर्यटकही समुद्र दर्शनाचा आनंद घेण्यासाठी भर पावसातच जात असतात। त्यांनीही या मार्गावरून जाताना मोठी काळजी घेणे गरजेचे आहे। एकूणच कोयना धरणाकडे जाणारा महामार्ग खचल्याने आणि चिपळूण शहरांमधील अनेक भागात पाणी साचल्याने या मार्गावरून प्रवास सध्या तरी न केलेलाच बरा। तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।